व्हिपच्या आडून दबावाची राजकारणशाही, स्वतंत्र पक्षावर भाजपची दादागिरी, जयंत पाटलांचा घणाघात. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीनंतरच्या राजकीय घडामोडींना नवे वळण देत जयंत पाटील यांनी भाजपवर थेट प्रहार चढवला. राष्ट्रवादी अजित पवार गट हा स्वतंत्र राजकीय पक्ष असताना व्हीप आणि पक्षीय नियमांच्या नावाखाली त्यांच्यावर दबाव तंत्र राबवले जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. सांगली येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या नूतन जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांच्या सत्कार समारंभानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आणि शिवसेना शिंदे गट हे दोन्ही पक्ष निवडणुकीत भाजपच्या विरोधात लढले. त्यामुळे नैतिक अधिष्ठानाच्या दृष्टीने त्यांनी भाजपला पाठिंबा देऊ नये असे स्पष्ट प्रतिपादन पाटील यांनी केले. जनादेशाचा अवमान करून जर भाजपला पाठिंबा दिला तर जनतेतून प्रतिमा मलिन होण्याची शक्यता नाकारता येणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट आणि अजित पवार गट यांची आघाडी होती. शिवसेना शिंदे गटाविरुद्ध उमेदवार न उभा करण्याचा निर्णयही परस्पर समन्वयातून घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे सांगली जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत हे दोन्ही पक्ष राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या भूमिकेला पाठिंबा देतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आणि भाजप यांच्यात संभाव्य आघाडीबाबत विचारलेल्या प्रश्नांवर पाटील यांनी स्पष्ट शब्दात भूमिका मांडली. राजकारणात स्वप्नरंजनाला वाव नसतो, केवळ शक्यतांच्या चर्चेत वेळ घालवणे उचित नाही असे सांगत त्यांनी या शक्यतेला दुजोरा देण्यास टाळले. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या विमान अपघाताबाबतही त्यांनी भूमिका स्पष्ट केली. विमानातील ब्लॅक बॉक्स हरवणे अशक्यप्राय असल्याचे नमूद करत या प्रकरणाची पारदर्शक व निपक्ष चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली. चौकशीच्या नावाखाली केवळ औपचारिकता किंवा दिखावा होऊ नये असे त्यांनी ठामपणे अधोरेखित केले. आमदार रोहित पवार यांनी या विषयावर मांडलेले मुद्दे अभ्यासपूर्ण व तर्कसंगत असल्याचे सांगून चौकशी समितीने त्यांचा गांभीर्याने विचार करावा अशी मागणीही जयंत पाटील यांनी केली. लोकशाही व्यवस्थेत पारदर्शकता आणि उत्तरदायित्व हेच प्रशासनाचे मुख्य स्तंभ आहेत असे ते म्हणाले. विलिनीकरणाच्या चर्चेबाबत बोलताना त्यांनी सांगितले की स्वर्गीय अजितदादांसोबत झालेल्या चर्चेची माहिती योग्य वेळी जाहीर केली जाईल. सध्या विलिनीकरणाचा विषय स्थगित ठेवण्यात आला आहे. अजितदादांच्या पश्चात त्यांच्या काही अनुयायांमध्ये विलिनीकरणाबाबत मतभेद असल्याचे दिसून येत आहे. काही जण अनुकूल तर काही प्रतिकूल भूमिका घेत असल्याचे त्यांनी सूचित केले. निवडून आलेले उमेदवारांचा सत्कार संपन्न. जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये निवडून आलेले सगळ्यांचा आज सत्कार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष देवराज पाटील यांनी आयोजित केलेला होता. रोहित पाटील, मी, मानसिंगराव नाईक आणि पक्षाचे सगळे मान्यवर नेते आम्ही उपस्थित होतो. सत्ता स्थापनेबद्दल काही हालचाली सुरू आहेत का? त्या संदर्भात बैठका पण झाल्या. आता आमचे तर 30 निवडून आलेले आहेत आणि आमची एका पक्षाशी आघाडी होती, त्यामुळे ते आमच्यावर येतील अशी आमची अपेक्षा आहे, कारण आघाडीच होती त्यांच्यावर. दुसऱ्या पक्षाच्या विरोधी आम्ही उमेदवारच उभे केले नाहीत, त्यांनी त्या ठिकाणी चांगला विजय मिळवला. त्यामुळे या दोघांनी आमच्यावर यावं अशी आमची अपेक्षा आहे. चंद्रकांत पाटलांनी सांगितलेलं आहे की जे काय आमच्या महायुतीसोबत घड्याळ चिन्हावर निवडून आले ते अधिकृत आहेत. त्यांनी जर मतदान करण्यासाठी आम्ही व्हीप बजावणार आहे, जर ऐकलं तर कठोर कारवाई होईल. नाही, घड्याळाबरोबर आमचीच आघाडी होती ना, आमची आघाडी होती आणि घड्याळाचे निवडून आलेल्या उमेदवारांना भारतीय जनता पक्ष कसं काय दम देऊ शकतो? घड्याळ हा स्वतंत्र, म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार पक्ष हा स्वतंत्र पक्ष आहे. त्याला भाजपच्या नेत्यांनी दमदाटी करणं किंवा त्यांना नियम सांगणं हे म्हणजे दादागिरी एका पक्षाची दुसऱ्यावर चालू आहे. आणि एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाचे हे भाजपच्या विरोधी लढलेले आहेत, त्यांच्या सर्वत्र भाजपच विरोधात होता. शंभूराज देसाईने सांगितलेलं आहे की आमचं पक्षाचं ठरवायचं त्यांना काय अधिकार आहे? चंद्रकांत पाटील शंभूराजी बरोबर बोलत आहेत. तुमची आता चर्चा झाली का? सुहास बाबर परवा नाही, माझी कुणावरच चर्चा नाही झाली. तुम्ही एक रोग तुमचा दिसतोय की निवडणुका जशा लढल्या आहेत, हां, तसं त्यांनी बरोबर यावं. मागणी तशी केली का? म्हणजे आम्ही काही नाही, आम्ही त्यांना सांगितले दोन्ही यांना की तुम्ही भाजपच्या विरोधी लढून निवडून आलेला आहात, त्यामुळे लगेच दुसऱ्या दिवशी भाजपला पाठिंबा देणं
हे त्या पक्षाची देखील प्रतिमा खराब होऊ शकते. त्यामुळं त्यांनी त्याचा विचार केला पाहिजे. तुम्ही स्पष्टपणे बोलत नसला तरी सुद्धा जिल्हा परिषदेमध्ये अनेक वेळा यापूर्वी सुद्धा तुम्ही चमत्कार केला. आता तर काठावरच बोलत आहे. जेव्हा तुमचा अध्यक्ष उपाध्यक्ष नव्हता तरी सुद्धा तुम्ही 4 सभापती केला होता. मग आता स्पष्टपणे तुम्ही भूमिका मांडता का दिसत नाही? कारण मी सगळ्यांची कुणाशी अजून बोललेलो नाही ना. मला थोडा वेळ द्या. मी कुणाशीच अजून बोलू शकलेलो नाही. मी आजच आलो ना, तुमच्या समोरच आलो मी मुंबईहून. तुम्ही आता जे आघाडी अपेक्षित धरलेली आहे तुमच्याबरोबर निवडणूक त्यांच्याबरोबर लढलाय त्यांची, असे तुमचे आकडा किती होतं? गृहीत धरलेली तुमचं संख्याबळ किती होतं? हां नाही, आम्ही तसा आकडा आता सांगणं नाही, तुम्ही हे त्यांच्याबरोबर उचित लढलायच नाही. का? आमच्याबरोबर राहील असं 43वर पोचायची गरज नाही. नाही, पण एकूण तुमचं संख्याबळ किती होतं? ते आता बघू ना कसं होतं. ते मगाशी जसं सुरेश पाटील भाऊनी प्रश्न विरोध दर्शवला आहे. तर भाजपनं जशी तुमच्याकडे ऑफर केली तुम्हाला अध्यक्षपद दिलं तर तुमची भूमिका काय असणार? नाही, स्वप्नात राहणं, जर तरच्या परिस्थितीवर विचार करणं अशी आवश्यकता आज नाही आहे. ज्यावेळी होईल तसं काही काही आमच्याशी संपर्क साधलेला नाही. त्यामुळं त्यावर आता बोलणं उचित नाही. चंद्रकांतदादांची दादागिरी सुरू आहे. असं मी काय म्हणणार नाही, कारण त्यांनी त्यांच्या काही पक्षाच्या नेत्यांना त्यांनी मी त्यावर भाष्य करणं आवश्यक नाही आहे. बरं दादा, आता रोहित पवारांच्या प्रेसबद्दल रोहित पवारांनी प्रेस घेतली, पुन्हा एकदा त्या VSR कंपनीवर आरोप केलेला आहे, ब्लॅक बॉक्सवर पण हे केलेलं आहे की मोबाईलसुद्धा राहू शकतो, तर ब्लॅक बॉक्स कसं काय जाऊ शकतो? ब्लॅक बॉक्स जाणं अशक्य आहे आणि त्यामध्ये घड्याळ, मोबाईल सगळ्या गोष्टी सापडल्या आणि त्यामुळं ब्लॅक बॉक्स जातो याच्यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही. पण रोहित पवारांची पत्रकार परिषद मी पाहिलेली नाही, मी पाहीन. रोहित पवारांनी सांगितलं 13 वेळा जयंत पाटील यांच्या घरी आमची बैठक झालेली होती, दादा स्वतः होते. जयंत पाटील साहेबांच्या बंगल्यासमोर CCTV चेक करा, दादा तुम्हाला दिसतील. त्यामुळं हे आता जे चालू आहे एक षडयंत्र असं म्हणतात त्यांनी. पण मात्र आम्ही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होणार होतो आणि अमोल कोल्हे यांना प्रदेशाध्यक्ष करण्याचा निर्णय ठरलेला होता दादा. ठीक आहे, आता झाली. आता ज्याच्याशी चर्चा झाली तीच व्यक्ती आपल्यात राहिलेली नाही. त्यांचे अनुयायांनी आता त्याच्यावर त्या बाजूच्या लोकांनी विचार करायचा. दादांची इच्छा काय होती यावर आता आम्ही सगळे बोलून झालेलो आहोत. आता परत त्याच विषयावर आम्ही बोलण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. कारण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन अमोल कोल्हे यांना अध्यक्ष, युवा म्हणून अध्यक्ष करायचं हे सगळ्यावर आता बोलणं झालेलं आहे ना. आता तोच विषय किती वेळा बोलायचं? ठीक आहे, दादांची तुमच्याबरोबर चर्चा झाली आहे. तुम्ही जेवढे सगळेजण सांगताय ते अनुयायी का मान्य करत नाहीत का? त्यांना यातलं काहीच माहिती नाही. प्रत्येकाची वेगळी कारणं असतात. नाही. परिस्थिती बदलल्यावर त्याचे फायदे तोटे या बाबतीत लोक विचार करत असतात. त्यामुळं आम्ही काय वस्तुस्थिती झाली ती सांगितली. राज्यसभेची निवडणूक पुन्हा लागली आहे, शरद पवार रिंगणात उतरतील असं वाटतं का? मी पक्षाचा अध्यक्ष नाही आहे, त्यामुळं पक्षाध्यक्ष आणि पवारसाहेब आणि श्रेष्ठी हे बसून ठरवतील, त्यानंतर त्यावर विचार होईल. साहेब, रोहित पवारांनी सांगितलं की जे तुमच्याबरोबर चर्चा झाली होती अजितदादांची, की त्यामध्ये अजितदादा तुमच्याबरोबर येणार का अजितदादा त्या गटातून बाहेर पडणार. त्या दोन्ही वेळेला राष्ट्रवादीतला एक गट कायम नाराज होता आणि विरोध करत होता. तुम्हाला बैठकीला तुम्ही सगळ्या गोष्टीचे साक्षीदार आहे आणि नेमकं काय आहे ते महाराष्ट्र सगळे तुमच्याकडे वाट बघतोय की जयंत पाटील साहेबांना सगळं माहिती आहे. अप्रत्यक्षपणे दादा काय बोलले काय नाही याच्याविषयी आत्ता बोलणं प्रस्तुत नाही आहे. योग्य वेळी आपण त्यावर भाष्य करू. तिला जोडूनच प्रश्न, अजितदादांच्या कुटुंबियांनी आतापर्यंत प्रतिक्रिया दिली नाही, मात्र त्यांच्यासोबत असणारे आमदार किंवा जे पदाधिकारी असतील त्यांच्यातल्या कोणाला वाटतंय का विलिनीकरण होऊ नये त्यांच्या पश्चात, त्यामुळे या चर्चा केल्या जातात? नाही, आता मी त्याच्यावर विचार करायचंही थांबवलेलं आहे. कारण जी वस्तुस्थिती होती सांगायचं त्यावेळी झालं. आता त्याविषयी बाहेर
प्रसारमाध्यमातून वेगळे नेते ज्या पद्धतीनं बोलत आहेत त्या पद्धतीनं काही लोकांना हे अडचणीचं आहे, काही लोकांना सोयीचं आहे, असे वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यात. त्याविषयी मी बोलायचं नाही असं ठरवलं आहे आणि मला खात्री आहे आमचा पक्षही याविषयी आता काही बोलत नाही. सुनेत्रा वहिनींनी पवारांना पहिल्यांदाच सुद्धा अपघाताची चौकशी मुख्यमंत्र्यांना आणि पत्र CBI दिले. कडे- सीबीआय चौकशी मागणी ते पत्र अमित शहाना पाठवलं जाणार आहे. म्हणजे सुनेत्रा पवारांना करावं आणि लागतं चौकशी याची मागणी. चौकशी व्हायला पाहिजे, पण ती पारदर्शी होईल का याविषयीच जरा पारदर्शी कशी करता येईल हे पाहायला पाहिजेत. कोणीतरी अधिकारी नेमायचे, त्यांनी काहीतरी चौकशीचं रटाळ लावायचं आणि काही महिन्याने चौकशीचा निष्कर्ष यायचा. आता ब्लॅक बॉक्स पण नाही आहे म्हणता तुम्ही किंवा जळलेला आहे. ब्लॅक बॉक्स कधी जळत नाही. ते एअर इंडियाचं विमान पडलं तिकडं, हे त्याचाही ब्लॅक बॉक्स सापडला. त्यामुळं आता मला असं वाटतं की चौकशी पारदर्शी व्हायला पाहिजे. कारण रोहित पवार म्हणतात की VSR कंपनीचे जे मालक होते त्यांच्या मुलाच्या लग्नाच्या वेळी सगळे मोठे नेते आलेले होते, त्यामुळे ते त्यांना वाचवण्यासाठी धावपळ चालू आहे सगळ्यांची. नाही, रोहित पवार यांनी याविषयी बराच अभ्यास केलेला आहे. त्यामुळं रोहित पवार अभ्यास करूनच माहिती घेऊनच बोलत आहेत असं माझं मत आहे. त्यामुळे रोहित पवार जे मुद्दे उपस्थित करत आहेत तर चौकशी करणारी जी काही लोक असतील त्यांनी रोहित पवारांनी व्यक्त केलेल्या शंकांचं निरसन केलं पाहिजे आणि चौकशी समितीने कागदावर रिपोर्ट दिला की हा विषय संपतो असं नाही. त्याला त्या चौकशी समितीनं काय चौकशी केली याची छाननी होईल आणि ती विरोधी पक्षाकडूनच होईल. सत्तारूढ पक्ष करेलच पण विरोधी पक्षही करेल. त्यामुळे ही पारदर्शी व्हावी चौकशी असं आमचं मत आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार म्हणून हा घातपात असल्याचा संशय व्यक्त करत येतो. काय वाटतं? मी त्याविषयी काही बोलू इच्छित नाही. सुप्रियाताई सुळे म्हणतात की माझा दादाच गेलाय, त्यामुळे त्याच्याबरोबर ज्या काही चर्चा झाल्या त्याचं आता कोण काय म्हणते याला फार महत्त्व नाही आहे. प्रफुल्ल पटेल असतील, तटकरे असतील, यांच्याकडून विलिनीकरणाला जे विधानं केली जातात त्याबद्दल वाईट वाटतंय असंही त्यांनी बोलले. ठीक आहे, पण विलिनीकरणावर आता आम्हाला काय बोलायचं नाही. कारण राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवारांना करण्यासाठी 35 आमदारांच्या सह्या होत्या, त्यामध्ये तटकरेंची सही नाही आहे. नाही, आमदारांच्या सह्या होत्या. आमदारांच्या सह्या म्हणजे तटकरेंनी सुद्धा तटकरे नाही घेतली. आमदार नाही नाही, आहेत त्यांनी असे हे मला दिलं नाही वाटतंय. त्यांना. हां, तटकरेंच्या रोष रोहित पवारांनी हे केलेला आहे. ते मी बघितलं नाही किती जणांच्या सह्या होत्या, पण तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे, त्यावर मी काय बोलणार नाही. धैर्यशील मोहिते पाटील एकनाथ शिंदेंना भेटलेत. काही अजित पवार राष्ट्रवादीचे आमदार पवार असं चर्चा होत आहेत. तर काही उलटापालट होऊ शकते का? धैर्यशील मोहिते पाटील एकनाथ शिंदेंना भेटले कधी? आज बरं. आणि अजित पवार राष्ट्रवादीचे आमदार काही नाही, मंत्री म्हणून उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्याकडे काही कामं असतील. नगरविकास खातं त्यांच्याकडे, बरेच विषय एकनाथ शिंदेंच्याकडे आहेत. त्यासाठी खासदार म्हणून धैर्यशील मोहिते पाटील भेटले असतील. राज ठाकरे सुद्धा भेटले थोड्या तासात. त्यांचंही काही काम असेल. ठीक आहे, थँक्यू.